असाधारण महत्व. आपण पहा, एका राजाला ती सवय होती. त्यानं आपल्या राजवाड्यामध्ये एवढेच बोर्ड लिहिले होते पोखरणाजी, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. अख्ख्या राजवाड्यात बोर्ड तेवढेच. एक दिवस राजा शिकारीला गेला. राणीचं जेवण झालं, मुलाचंही जेवण झालं. एकुलता एक 25 वर्षाचा राजपुत्र आपल्या बापाच्या पलंगावर जाऊन झोपला. दुपारी अंगापिंडानं बापासारखाच होता. शाल पांघरून झोपला. 2 वाजता आईचं जेवण झालं. ती कॉटवर बसली वाचत. तिलाही डुलकी आली, कलंडली, लागली झोप. डोळ्यापुढे चित्र आणा. नात्यानं मायलेकर आहे, शाल पांघरून झोपला. तो 25 वर्षाचा राजपुत्र एकुलता एक. शेजारी झोपली त्याची आई आहे. योग शिकार करून राजा आला. बरं का पांचाळ, झोपण्याच्या खोलीत गेला आणि दृश्य पाहिलं. काय, कोणाची हिंमत आहे माझ्या राणीसोबत परपुरुष? मुंडकच तोडतो त्याचं. खुंटीला तलवार होती. तलवार घ्यायला राजा गेला. त्याच खुंटीला बोर्ड टांगलेला होता, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. एवढेच वाचलं. तलवार हातात आहे. म्हणलं हे तर मरतय आता, पण आधी बघून तरी घेऊ कोण आहे. तलवार उजव्या हातात आहे, डाव्या हातानं शाल काढली. एकुलता एक राजपुत्र. तलवार फेकून दिली राजानं आणि बोर्ड डोक्यावर घेऊन राजमहालात नाचला. हा बोर्ड माझ्या जीवनात नसता तर मला वारसदार दिवा लावायला कोणी राहिला नसता. एवढं महत्व विचारायला. विठ्ठल आणि तो प्रत्येकाचा चाललेला आहे. बाजूला म्हणत असं, ते दुसरं काही नाही. ते कशाला ढकलतं? तू बाजूला होणं, थोडंसं तिकडेच हो. साधी गोष्ट आहे. बहा, आता तू थंडागार झाला असं उभा आहे त्याच्या पुढं 1 तास झाला, तरी म्हटलं कूलर असून मला का फायदा नाही. आता लक्षात आलं हे कुंपण होतं. विठ्ठल विठ्ठल समाजाची नाडी तुकोबारायण वळखली पोखरणाजी. प्रत्येकाचा विचार चाललेला आहे. हा, विचाराचं क्षेत्र वेगवेगळे असेल बरं का पोखरणाजी, विचाराचं क्षेत्र वेगवेगळे आहे, पण विचार करीत नाही सुगावेकर असा आळसी सुद्धा नाही. प्रत्येकाचा विचार चाललेला आहे. आता इथं कीर्तनाला आलेली माणसं, एखाद्याच्या डोक्यात येतं कुलूप लावलं होतं, ओढून नाही पाहिलं, कधी लागतं कधी लागत नाही. लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, बसलं कीर्तनाला आणि विचार घरच्या कुलपाचा. म्हणजे प्रत्येकाचा त्याचं क्षेत्र वेगवेगळे असेल. ते माहिती आहे तुम्हाला. आळशी माणूस, एक कविता होती पूर्वी, त्याचं नाव गणपत वाणी, पाठ असेल तुम्हाला. त्याची सवय होती. ते विडी ओढताना काडी चावायचं आणि काडी चावत विडी ओढत आपल्या झोपड्या पुढे यायचं आणि मग विचार करायचं, पठ्ठा एक दिवस माडी बांधील. बिना माडीचं काडी चावून मेलं, नाही बांधली पण विचार. ती कविता आठवते ना मला. गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, या जागेवर म्हणायचा मनासीच म्हणायचा, या जागेवर बांधील माडी. हे काडी चावून चावून मेलं, माडी नाही झाली पण विचार. ते म्हशीचा कळप चालला होता बरं का. त्याच्यात एक गोल शिंगाची म्हैस होती. एकानं विचार महिनाभर केला, या शिंगात मुंडक लटकल का. एक दिवस ती सगळ्या कळपाच्या मागं होती, गोल शिंगाची म्हैस. पोखरणाजी हे नीट ऐका, कोणी नसल्याची खात्री केली. जे उडी मारली यानं म्हशीच्या शिंगात डोकं लटकलं. आता म्हैस म्हणजे काय, बेअकली जनावर. विश्वामित्राच्या फॅक्टरीतला माल आहे तो. वाव वाव वा करत जी उधळली डांबरीवर चौकात, तिथं मुंडकं आणि त्याच्यातून हे खाली पडलं. याचं डोकं फुटलं. 50-50 माणसं चौकात भोवताल उभी झाली आणि रक्तबंबाळ झालेल्याला म्हटले का,
म्हशीच्या शिंगात कुठे डोकं लटकवतात खरे? विचार तर केला पाहिजे होता. म्हणला 1-2 दिवस केला का? 1 महिना केला. अरे पण का डोकं फुटलं ना? डोकं फुटू दे म्हणला, पण संशय मिटला ना. मी का सांगतो, तुकोबारानं ओळखलं, आळसातला आळसी असला तरी त्याचा विचार चालू आहे. महाराज म्हणतात, बाबा रे, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणता ना कोणता विचार करताच ना. हो महाराज. अरे मग कोणता ना कोणता विचार करण्यापेक्षा आमचे वारकऱ्यातले लाल बहादूर शास्त्रीच आहे. कुठून आवाज काढतय कोणास माहीत. हा ना, त्याची उंची पहा आणि आवाजाची उंची पहा. थोडं काही खात जा भाऊ. हा करणाजी आहे का नाही? ही सगळी गुणीजन मंडळी सुंदर नियोजन केलं, काही काट कसर नाही. ते आपल्यासोबत हरिभाऊ जे आलते ना, पावडे पाटील, पावडेवाडी आहे का? हा, मोठा अधिक मासात सप्ताह केलता त्याने. पुरणपोळी, वा वा. कोणता ना कोणता विचार करताच ना. महाराज म्हणतात, अरे कोणता ना कोणता विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा हाची करावा विचार. अभंग लक्षात आला तुमच्या? पण खाली शब्द आहे क्षणक्षणा. क्षणक्षणा म्हणजे एकही क्षण न डावलता. क्षणक्षणा हाची करावा विचार. हो, पण हाची करावा विचार म्हणजे नेमका काय? आता 22 मिनिट आहे, नेमका काय? तरावया पार भव सिंधू. महाराज, अहो हे निरर्थक विचार करायची गरज काय? म्हणजे आम्ही शिकलेली मंडळी आहो, मग
भवसिंधू नाहीच तर तरण्याचा विचार करायचं कारण काय? असता तर नकाशात नसता का? हिंदी महासागर आहे, बंगालचा उपसागर आहे, तुमचा भवसागर, नवसागर सुद्धा आहे. भवसागर आहे. अरे भाऊ, तो नकाशातला नाही. भव शब्दाचा अर्थ संसार होतो आणि सागर शब्दाचा अर्थ समुद्र आहे ना. अरे मग संसाराला समुद्र का म्हटलं? याचं कारण आहे, समुद्रामध्ये किती गॅलन पाणी याचा अंदाज घेता येत नाही, तसं संसारात किती क्विंटल दुःख याचं मोजमाप करता येत नाही. म्हणून संसाराला समुद्र म्हटलेला आहे. संसार हा समुद्र आहे. पोखरणाजी आता हे नीट ऐका. संसार समुद्र आहे, आपण मासे आहो. काळ हा कोळी आहे आणि जंजाल हे जाळ आहे. चार गोष्टी कळल्या की अभंग सुटलाच. संसार सिंधू रूपेन मीन रूपेन मानवा, जंजाल जाल रूपेन काल रूपेन धीवराहा. तुम्ही आम्ही सगळे मासे. संसार हा समुद्र, जंजाल हे जाळ आणि काळ हा कोळी. बरं का? संसाराला समुद्र म्हटलंय, आपल्याला मासे म्हटलंय. जंजाल म्हणजे जाळ आहे आणि काळ हा कोळी आहे आणि तो जवळ आलेला आहे. काळाला जवळी ग्रासा, जवळी. वास्तविक काळ येतच नाही, जिथे आहे तिथेच आहे. पण ही मराठी भाषा आहे. नायगावच्या लोकांनी एसटी केली, 50 प्रवासी बसले एसटी मध्ये, एसटी निघाली. 8 तासांनी ज्ञानबा तुकाराम भजन करीत करीत पंढरपूरला एसटी पोहोचली. पोखरणाजी. मग उतरणारे काय म्हणतात एकमेकाला? उतरा, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे नायगावून गेलं, 8 तास गेलं आणि तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आलं. तसं काळ आला. अरे तो आहे तिथंच आहे, तो येतच नाही. आमचं मरण जर 2030ला असेल, जन्म जर 1970चा असेल, तर 60 वर्षे वाटचाल करून आम्ही 30 पर्यंत गेलो. 30 इकडे आलं नाही. मग असं जर आहे तर काळ आला जवळ असं का लिहिलं? त्याचं कारण एक दुसरी बाजू लक्षात घ्या. अर्थ दुसऱ्या बाजूनं, अरे आपलं आयुष्य जर 75 वर्षाचं असेल गुरुजी, 75 आयुष्य, आणि सध्या 70 चालू असेल, तर 5च वर्षे राहिले, याला म्हणतात काळाला जवळ. क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. बहुतेक प्रताप पाटील असावे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बरोबर 19 मिनिट आहे आपल्या, बरोबर करू. एकदा हात वर करा सर्वांनी. भजन करायचं आहे. विठोबा पाटील म्हणा तोपर्यंत चाल म्हणा. क्षण क्षणाची करावा विचार, क्षण क्षणाची करावा विचार.
Oh
करावा विचार तरावया पार भवसिंधू. अहो क्षणात का याचं कारण आहे ज्या क्षणाला आपण आहो त्या क्षणालाच आहो, पुढच्या क्षणी राहू हे आपल्या हातात नाही, कारण नाशिवंत देह जाणार सकाळ. आयुष्य खातो काळ सावधान. महाराज ठीक आहे, आता फक्त 10 मिनिट राहिले. आता आमच्या लक्षात आलं उद्यापासून विचार करू आम्ही. पण विचार कोणत्या दुकानात मिळतो? अरे विचाराचं मार्केट नसतं भाऊ. मग चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असण्याची की. जिथं चंद्र आहे तिथं चांदणे आहे, जिथं महादेव आहे तिथं पार्वती आहे, जिथे संत आहे तिथं विचार आहे. म्हणजे विचार संताच्या जवळच असल्यामुळे संत समागम संत समागम संतांच्या जवळच असल्यामुळे संत समागम धरुणी आवडी. आणि करायचं काय? करावी तातडी परमार्थाची किंवा परमार्थी. इथे परमार्थ शब्दाचा अर्थ होतो परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. परमार्थाला श्रेष्ठ धन का म्हणतात याचं कारण आहे ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाला GST नाही, जे धन खर्च केल्यावर कमी होत नाही, जे धन ईडीवाल्यालाही सापडत नाही, आणि जे धन आम्ही मेलो तरी आमची संगती सोडत नाही, त्याला म्हणतात परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण. बाकीचं धन इथंच. तुमची इच्छा नसली तरी माझं खोटं असेल तर मरून पहा. इकडचे चांगले माणसं आहे, तिकडची गोष्ट सांगतो. तिकडचं एक म्हातारं मेलन, कानात बिग बाई तशीच आली. म्हातारीला वाटलं आता काय करावं, जाऊ द्यावी तर 5 ग्रॅमची आहे. म्हातारं मरता मरता 32,000चं वाटोळ करून चाललं. म्हातारी हुशार होती, नागपूरकडची सांगतो. आणि ते न्हायला प्रेत काढलं, पावलं धरली प्रेताची, रडायला सुरुवात केली. तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. मग लोक पावलाकडे पाहू लागले. हिनंही पाहिलं, माझ्या रडण्याकडे लक्ष आलं. मग वर्णन सुरू झालं. वर टेरिकाटच्या धोत्राशिवाय नेसला नाही. मग वर बघू लागले. मग कमरेवर, कारण तिला हळू स्टँडवर यायचं नाही का, चांदीच्या हा करगोट्याशिवाय बांधला नाही. आणि मग वर वर्णन आलं. नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. गळ्यावर वर्णन आलं. गळ्यात साखळी कशी शोभत होती. आणि कानावर आल्यावर अजूनही तुमच्या कानात. नाऊ घालणारे म्हणले रे बिग बाई राहिली काढा तेवढी, यमाची हाती बांधुनिया देतीन, भूषणे घेती काढुनिया. हे एकच धन आहे जे शेवटच्या दिवशी सुद्धा आमच्या सोबत येतं, परमार्थ महाधन. म्हणून शब्द आहे करावी तातडी परमार्थाची. इथे तातडी करावी. झालं, आता उरकत आलं थोडं. आम्हाला सवय आहे अभंग घ्यायचा, तो गणितासारखा सोडवायचा. आता थोडं राहिलं तर पंचायची थोडं राहिलं. करावी तातडी. संसार सावकाश करायचा आणि परमार्थ घाईनं करायचा. याचं कारण आहे किती केला तरी संपत नाही तो संसार. ठरवलं तर मरायच्या आधी पूर्ण करता येतो तो परमार्थ. हे नसेल पटत
तर प्रपंचातलं उदाहरण घर घ्या, परमार्थातलं मंदिर घ्या. किती चांगलं घर बांधा तरी पूर्ण होत नाही. वास्तुशांतीच्या दिवशी पाहुणे जेवायला बसतात आणि घरमालक पंक्तीतून फिरतो, त्याचं कर्तव्य आहे जेवा सावकाश, लाजू नका, लाजू नका, पोटभर जेवा दादा, पोटभर रावसाहेब, तात्यासाहेब राव, पोटभर जेवा रावसाहेब. आणि ते खाली थांबा, एवढा पैसा होता का मग पत्राच खाऊन टाकला, स्लॅब का नाही वतला, याच्या नाकी नऊ आले, एकटा आबदलं 12 महिने, त्याची फुकटची बुंदी खाऊन खालचं सल्ला देतं पंक्तीतलं. थांबा, अजून देवघर कसं बांधलं नाही त्याच्या पुढचं, अरे एवढं चांगला बंगला बांधला, डबडं घेऊन उसात जातो, संडास का नाही बांधला, पूर्ण होत नाही मरेपर्यंत, त्याला म्हणतात घर. पूर्ण मंदिर करता येतं, पाया खोदला, जोता झाला, भिंती झाल्या, शिखराचं काम, कळस बसला, देवळी पूर्ण. म्हणजे पूर्ण करता येतो तो परमार्थ आणि अपूर्ण राहतो तो संसार. मग संसार अपूर्णच राहतो ना, मग सावकाश करा. आणि ठरवलं तर मरायच्या आधी पूर्ण करता येतो ना, मग कधी मरेल याची शाश्वती नसल्यानं घाई करा, करावी तातडी परमार्थाची. ती घाई कशी, 1 मिनिट घेतो. तो भात्यावाला बघा तुम्ही, लोखंड, लोहार बाबा ते कातडी भाता बरं का, कातडी भाता, त्याला ते साखळी बांबूचं दांडकं, त्याची बायको खालीवर करते, मग ती हवा कोळसा गरम, लोखंड लाल, जमलं. आता कातड्याचा दृष्टांत का दिला याचंही कारण आहे. त्या पशुला मारल्या जातात ना, तेव्हा त्याचे पाय बांधलेले असतात, माणसं धरून ठेवतात, त्याच्या मानेहून सुरी फिरते, तेव्हा त्या सुरीला ते पशु शाप देऊन मरतं. सुरी ठीक आहे, मान काप माझी, पण बदला घेईल, तुझं पाणी पाणी करील. म्हणून हाय न लीजे गरीब की कबहू न खाली जाय, मरे ढोर के चाम से लोहा भस्म हो. बस आता एकच मिनिट. आणि ते चाललं होतं, ते एकाच्या हातात घन असतोय, तो घन, आणि एक ते लोखंड धरून ठेवतं ऐरणीवर, आणि ते धरून ठेवलेलं घनवाल्याला म्हणतात आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ. साध्या लोखंडासाठी ते एवढे घाई करतं, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल. तसंच भजन कर मरण येईल, भजन कर मरण येईल, भजन कर मरण येईल, करावी तातडी परमार्थ. जमला आता काय 4 मिनिट बरोबर करू. आता आमचे प्रतापराव आलेले गेले, आहे बाबा, एक साहेब तेही आहे, मला वाटतं पोखरणाजी गेले का नाही, शब्द दिल्याप्रमाणे जात नाही ते. काही नाही करता आलं तरी फक्त शेवटच्या दिवसाचा एवढा विचार करा, मरते समय बुढ़ापा में काया साथ नहीं देती, अंधेरे में छाया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देते. 3 शब्द आहे. अंधारात सावली सुद्धा मदत करत नाही. माझं खोटं असेल तर अंधारात जा तुम्ही, सावली गायब. उन्हात चाला, प्रकाशात, सावली साथ सोडत नाही. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपे में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. म्हणून शेवटचं चरण आहे,
लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. है ना, योगायोग आला वो. ताईचंही नाव सिंधुबाईच आहे. अरे हे महत्व नंतर बरं का पोखरणाजी. पती पत्नी संसार रूपी गाड्याची दोन चाकं असतात बरं का. कास्तकाराला विचारा, गाड्याचं एक चाक मोडलं प्रताप पाटील, गाड्याची चव जाते. तो गाडा वाड्याच्या पुढे एका चाकावाला, सगळ्या गावातला फुपाटा आणि मोकाट कुत्री त्या गाड्यावर येऊन बसतात. एकच चाक मोडलं, एक चाक मोडलं की गाड्याची चव जाते. आता त्याचं काय दुःख असेल जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. ते सिंधुबाईला विचारा, त्यांच्या परिवाराला विचारा. आमची एकच प्रार्थना पांडुरंगाच्या माऊलीच्या चरणी आहे. सिंधुताईला त्यांच्या सगळ्या परिवाराला हे दुःख पेलण्याची ताकद आमच्या पांडुरंगानं द्यावी. प्रभूचरणी प्रार्थना. सुंदर नियोजन केलं. आता माऊलीचं भजन होईल. आरती होईल 2 मिनिटात. बरोबर करू सगळे. तशी वेळ पूर्ण संपली पण एक 4 मिनिट पुन्हा लागेल आपला. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय काही विचारला बेकार फुला मनदानेश्वरा आनंद. आरती चालू ठेवा. कोणी मृदंगही वाजवू नका, माईकवर कोणी बोलू नका, टाळे वाजवू नका. सगळी संधी आपण समाजाला. हात वर करा मायबाप. आणि आरती पाठ आहे सर्वांना एका तालात म्हणायची. युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखमाई. सर्वांनी चरणी वाहे भीमा. जरा आवाज. जय पांडुरंगा. लाजू नका. हा तुळशी माळा गळा कर ठेवणी कटी. शाबा शाबा. हात वर. आषाढी कार्तिक. वा वा. दर्शन हेळा मात्रे तया भई मुक्ती.
जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा हात वर करा सर्वांनी हा सर्वांनी म्हणायची ज्ञान जगी हित नेनती कोणी पंढरपूर लगराज नायगाव नाही महाकैवल्य तेजा शाबास प्रगट गुह्य बोले शाबास चरणे महा आरती तुकारामा थोडं राहिलं तर थोडं हात वर करा थोडं आहे राघवे सागरात आवाज अभंग रक्षिले तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले स्वामी सद्गुरु गालीन लुटांगणा भावी माझे पंढरीचा वार करी सर्व काळ वार करी चंद्रभागेश नाम मार्गपती आहे संताच्या या संता सर्व हे जिमलदी बाबा धाबा उठू नका कुंडली कवर्धा पंढरीनाथ महाराज सगळे टाळकरी महाराज खाली बसा परिवाराच्या वतीनं 2 मिनिट आभार माना लोक लांबून लांबून आले पांडेजी माईक तुम्ही घ्या हॅलो या डी.बी. पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने अत्यंत सुंदर आणि सुश्राव्य असं कीर्तन हरिभक्तपरायण रामरावजी महाराज ढोक यांच्या अमृतवाणीमधून आपण ऐकण्याचा आज योग आला. खरं म्हणजे क्षणोक्षणी हाची करावा विचार कशासाठी विचार करण्याची गरज आहे हे महाराजांनी आपल्याला अत्यंत जीवनाचं मतितार्थ या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या सगळ्या सागरामधून जात असताना भवसिंधू आपल्याला तारायला आहे असं सुद्धा या ठिकाणी महाराजांनी शेवटच्या क्षणी सांगितलं की डी.बी. पाटील गेल्यानंतर शिवराज पाटील आणि दत्तात्रय पाटलाचं वडिलाचं छत्र हरवलं पण तुमच्या सगळ्यांसाठी सिंधुताई आहेत अशा प्रकारचाही मतितार्थ आपल्याला दिलेला आहे. खरं पाहिलं तर रामरावजी महाराज ढोक हे एक अत्यंत तंतोतंत अशा प्रकारचं वेळेचं बंधन पाळणारे आणि या सगळ्यांमध्ये महाराज आज तुम्ही आम्ही तर सगळे माणसं रिकामे असतोच पण राजकीय क्षेत्रातल्या माणसाला सुद्धा वेळेचं कसं बंधन पाळावं हे तुमच्यामुळे शिकायला मिळालं म्हणलं तर काही हरकत नाही. कारण वेळेच्या आत येणं त्यांना भाग पाडलं ते काय फक्त रामराव महाराज ढोकमुळं. कारण महाराज सगळ्यांनाच माहीत आहे की 10 म्हणजे 10ला कीर्तन बंद करणार. अतिशय सुंदर कीर्तन महाराजांनी केलं आपल्याला उद्बोधन केलं. आलेल्या सगळ्या मान्यवर मंडळीचं जास्तीचं नाव न उल्लेख न करता आलेले सर्व मान्यवर मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सद्भक्त मंडळी या सगळ्यांचं होटाळकर परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. आपण परमार्थासाठी महाराजांनी जे काही प्रयत्न केलेत महाराजांना या ठिकाणी आपण सगळ्यांनी खरं पाहिलं तर दीर्घायुष्य लाभावं यासाठी जोरदार टाळ्या वाजून महाराजांसाठी आशीर्वाद मागा. कारण ही अशी माणसं आपल्याला असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रामधलं एक नामवंत व्यक्तिमत्व रामरावजी महाराज ढोक आहेत आणि अशा माणसाचं दीर्घायुष्य वाढावं अशी अपेक्षा मी विठ्ठलाच्या चरणी करतो आणि त्यांच्या हातून ही सदोदित अशा प्रकारची चांगली असलेली परमार्थाची सेवा त्यांच्या हातून घडावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि शिवराज पाटलांना या ठिकाणी आलेल्या सर्वांचं होटाळकर परिवाराच्या वतीनं मी ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी महिला मंडळीला अगोदर जाऊ द्या आणि त्याच्यानंतर नाहीतर महिला मंडळी थांबा पुरुष मंडळी अगोदर जातील आणि हा सोहळा या ठिकाणी संपला असं जाहीर करतो.